विविध भारती पुणे. सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे महानगरपालिका हद्दीतील पाणी कपात रद्द करण्याचे निर्देश महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले आहेत. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आज महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत शहरातील विद्यमान पाणीसाठा, जलशुद्धीकरण व्यवस्था, वितरण प्रणाली तसंच संभाव्य पाणीटंचाईच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच पुणे शहराला ज्या धरण साखळीतून पाणी पुरवठा होतो त्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवस्थापन सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनानं सर्वंकष नियोजन करण्याच्या सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. पालखी मार्गावरील संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणं, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करणं तसंच ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारणं आवश्यक असल्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आगमन आणि प्रस्थानाच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीनं पूर्ण करावी तसंच वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक सेवा केंद्र उभारावीत. तसंच भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल बस सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. देशाच्या 16व्या जनगणनेला 1 तारखेपासून सुरुवात झाली असून आज अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील 66,193 नागरिकांनी स्वगणना केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली आहे. स्वगणना ही ऐच्छिक असून नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून 15 मे 2026 पर्यंत स्वगणना पूर्ण करायची आहे. सर्व नागरिकांनी आपल्या परिसरातील इतर नागरिकांनाही अद्ययावत माहितीसह स्वगणना करण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डोडी यांनी केलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा संरचनात्मक आराखडा करण्यासाठी तातडीनं इरादा जाहीर करावा अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाची 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत येरवडा ते कात्रज भुयारी मार्गासाठी स्वतंत्र उद्देशवहन संस्था निर्माण करावी अशी सूचना राज्यमंत्री मिसाळ यांनी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. अचूक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि शाश्वत सुधारण्यासाठी ड्रोन हे क्रांतिकारक साधन असून ड्रोनमुळे अचूक शेती, पीक निरीक्षण आणि कीटकनाशक फवारणी करणं शक्य होतं असं माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी म्हटलं आहे. राज्यव्यापी महाड्रोन यात्रेचा शुभारंभ गायकवाड यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सफाई कर्मचाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता केंद्र आणि राज्य शासन मिळून काम करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाकरता मॉडेल स्वरूपात दिशादर्शक काम करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर यांनी दिले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी निवारण करण्याकरता उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला डिजिटल युगाशी जोडण्याच्या उद्देशानं भारतातील पहिल्या ERP अर्थात एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन पिंपरी चिंचवड इथल्या ॲटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये येत्या 7 ते 9 मे कालावधीत करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार असून देशभरातील 100हून अधिक ERP कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठा आणि स्टार्टअप्स त्यामध्ये सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना यावर्षीच्या निनाद बेडेकर स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. निनाद बेडेकर यांच्या 11व्या पुण्यतिथीला येत्या रविवारी 10 मे रोजी पुण्यात प्राच्यविद्या पंडित तसंच वाकाटककालीन कला आणि स्थापत्यशास्त्राचे जाणकार अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्या देखील याच प्रकारचं हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.